सो गाईज आज मी जाणार आहे डीमार्टला. म्हणजे की आमचं थोडं सामान संपलेलं आहे. बॅचलर राहत असलो म्हणून काय झालं, पण कधी कधी आठवड्यातून 2दा-3दा तरी आपण हेल्दी खाल्लं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सामान आणायला चाललो, जे की आमचं संपलेलं आहे. मी आणि जान्हवी आम्ही दोघीजणी इथून पकडली रिक्षा आणि सीधा गेलो कंट्रोल चौकात. कंट्रोल चौकातनं तुम्ही बघू शकता, इथे जरी किती कचरा असला तरी सनसेट, ओ माय गॉड, भारीवाला दिवस गेला चांगला. नंतर मग ह्या अंकलने आम्हाला जाम घुमवून नेलं, जे की ते शॉर्टकट असतं तरी पण त्यांनी आम्हाला जाम घुमवून नेलं. फायनली वी आर देअर इन डीमार्ट. तुम्ही बघू शकताय, जे की अंकलने आम्हाला डायरेक्ट डीमार्टच्या खाली सोडलं, म्हणून व्ह्यू एवढा नाही आहे. दरवेळेला आम्ही इथेच जातो, पण खूप खुश झालो की गर्दी नाही आहे हे बघून. हा माझा फेवरेट पार्ट, की भर उतायला भेटतं इथे. पण आपण लिमिटमध्येच करतो, कारण आपल्याला तेवढं जास्त बिल होतं म्हणून. नंतर मग जान्हवी करत होती ते चष्म्याचा ट्राय, आणि खाली तिने टाकाटाकी पण केली. लोक एवढी बावळट असतात ना, की तिथून काढतात रँकमधनं कपडे आणि इथे असे कोंबून ठेवतात, असे एवढी घाण करून ठेवतात. त्याच्यातून प्राईस वगैरे टॅग वगैरे काय समजत नाही, कारण ते वेगवेगळे कलेक्शन केलेले असतात, वेगवेगळे पार्ट केलेले असतात कपड्यांचे वगैरे. मला तर भाई काहीच आवडलेलं नाही. आशिष तर बोलत होता की डीमार्टला चांगलं कलेक्शन आले, कपडे आलेत, मस्त आलेत. इथे जान्हवीचं संपतच नव्हतं आणि स्वतः आरशामध्ये बघत होती. नंतर मग हा मुलगा, आम्ही ते थोडं सिलिंग करायला गेलो होतो ना सामानचं, तर याला बघितलं, एवढा आवाज दिला ना जान्हवीने. तर जान्हवीला मी ओरडले, कशाला लोकांच्या पोरांना आवाज देतेस, ते त्या अंकलना काय वेगळंच वाटेल ना म्हणून. त्याचं वरच लक्षच येत नव्हतं, एवढा तो गुंग होता मोबाईलमध्ये भाई साब. आणि नंतर मग इथे आमचं बिल, हे बिलला स्टॅम्प मारून देतात आणि नंतर मग व्हिजिट अगेन. अरे बाबा, पैसे कुठनं आणायचे, व्हिजिट अगेन. गप्प करणं, 4,000 रुपये उडलेले आहे तिथं. आणि तुम्ही सामान बघू शकता, एवढूसं सामान भाई साब. आणि नंतर मग इथे मी आलेलो आहोत आणि खूप जास्त पाय तुटलेले आहेत उभे राहून. नशीब गर्दी नव्हती, नाही तर काय बिलिंगसाठी खूप जास्त वेळ. आणि इथे मला एवढी खतरनाक सर्दी झालेली होती ना भाई. नंतर मग आलो आम्ही अंकलला आणि इथे आम्ही सामान भरलेलं. आणि तुम्ही बघू शकता इथं खतरनाक ट्रॅफिक होतं, जाम एकदम घाण ट्रॅफिक होतं. आणि नंतर आल्यानंतर हे असं सामान मी टाकाटाक केलं आणि जान्हवीला लावायला लावलं इथे सामान. ही मॅगी हॉट अँड स्पायसी, म्हणजे चायनीजवाले आहे. मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे आणि मी पहिल्यांदाच हे म्हणजे करणार आहे आणि मी ते करायला ठेवलेलं आहे. मला माहीत नाही रेसिपी, पण मी जस्ट ट्राय केलेलं आहे की बघूया चला कसं, पण आपल्या मनाने केलेलं आहे. आणि आता बघूया आपण. आणि ते दिसायला तर चांगलं दिसतं टेक्स्चर, आणि खाऊन पण बघितलेलं आहे. जान्हवीकडनं आपला रिव्ह्यू घेतलेला आहे, 1 नंबर झालेलं. हे पॉपकॉर्न मस्तवाले चीजवाले पॉपकॉर्न खाल्लेले आहेत. आणि इथेच आपली नाईट संपलेली आहे. सो बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.